मी ज्या वेळेला आमदार नव्हतो बनलो, हे विनोदाचा भाग आहे, त्याला मी सांगतो आमदार बनेन त्याला विधान भवनात जाईन, आणि आमदार 90ला झालो मी, परंतु मी त्याला मंत्रालयात नव्हतं आलो आणि असं सांगितलं होतं की मंत्री बनेन त्याला मंत्रालयात जाईन. हा विनोदाचा भाग आहे. कशाला त्यामध्ये निश्चितपणे माणसाला दृढनिश्चय करता येतो. तशा प्रकारची आपल्या कार्यपद्धती, आपली विचार पद्धती, आणि मग माणसाला ती ध्येय अचीव करता येतात. आता या ठिकाणी आलं, आता वनमंत्री होण्याच्या पूर्वी मी साधारण 20,000 झाडं लावली होती. मी वनमंत्री झालो पहिल्या टेन्युअरमध्ये, त्याला 95 साल होता. पण 92च्याच कालखंडात मी आमदार पण नसताना आमच्या कुटुंबानं जी सामुदायिक जमीन घेतली होती, म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट फार्मिंग नाही म्हणता येणार, म्हणजे कलेक्टिव्ह फार्मिंग, त्या सदराखाली आम्ही 20,000 झाडं लावली आंब्याची. म्हणजे वृक्षांचं प्रेम मला पूर्वीपासून आहे आणि वन खाते मला आवडणारं खातं आहे. आणि सुदैवानं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या खात्यामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध झालेली आहे. निश्चितपणे जनसामान्यांच्या या खात्याविषयी असलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. सर, काही नियोजन केलेलं आहे का? कारण राज्यामध्ये जर पाहिलं बहुतेक ठिकाणी शेतकरी असतील आणि त्यांच्या शेतांमध्ये होणाऱ्या पानांचा हैदोस असेल, किंवा विशेष करून जो विदर्भातला पट्टा आहे तिथे वाघांचे होणारे हल्ले असतील, आता जुन्नरपर्यंत अगदी ते पुण्यापर्यंत आलेला आहे, याचा काही आढावा घेणार का? काही ऍक्शन प्लॅन तुम्ही केलेला आहे? माझ्या माहितीप्रमाणे आज माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्रीवर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे आढावा घेण्यासाठी. जसे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम निर्माण केलेला आहे आणि त्याची कार्यपूर्ती करण्याकरता स्वतःलाच त्यांनी मोड केलेला आहे. त्याचीच म्हणजे कॉपी म्हणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे. आता देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातले सदस्य म्हणून आम्ही पण 100 दिवसाचा कार्यक्रम निश्चितपणे केलेला आहे, आखलेला आहे. कालच बार्शीचे आमदार दिलीपजी सोपल यांचा मला फोन आला होता की आमच्या तिकडे बिबटे तर आहेतच, लेपर्ड, परंतु आता पटेरी वाघ म्हणजे बेंगॉल टायगर सुद्धा तिथे त्याचा वावर सुरू झालेला आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं एक पत्र ऑनलाईन मला पाठवा, दुसऱ्या क्षणाला संबंधित फॉरेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत संपूर्ण चौकशी करून अहवाल करून त्याची उपाययोजना करण्याकरता मी त्या ठिकाणी निर्देश देत आहे. आणि त्याबरोबर त्याचं पत्र आल्यानंतर माझ्या कार्यालयामधून अधिकाऱ्यांना तशा निर्देश देण्यात आले आणि तसे निर्देश दिलेत याबाबतची माननीय आमदार दिलीपजी सोपल यांना माहिती सुद्धा अवगत करून देण्यात आली. आता विदर्भाच्या काही ठिकाणी एका शेतकऱ्याला वाघानं उचलून नेलं, 5 दिवसामध्ये त्याचं म्हणजे कुजलेल्या अवस्थेतलं म्हणजे पुरेत त्या ठिकाणी सापडलं. एक महिला सुद्धा त्या ठिकाणी वाघाने तिला जीवी ठार मारलं. आता या बाबतीमध्ये मनाच्या त्या पर्टिक्युलर विभागामार्फत त्याच्या करता उपाययोजना आखल्या जातील. जर तो नरभक्षक असेल तर त्याला निश्चितपणे बंदिस्त केलं जाईल आणि त्या अनुषंगानं नरभक्षकापासून नॉर्मल जीवन जगण्याकरता त्याला जे काय करायचं असेल ते केलं जाईल. आणि अशा प्रकारच्या सूचना आता काही दररोजचं झालं. आता काय झालं की जिथं जिथं ऊसाची लागवड झाली त्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. ज्याला म्हणजे जुन्नर आंबेगाव वगैरे या भागातले ज्याला ऊस तोडल्यानंतर ते सगळे बिबटे हे आपल्या ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या ठिकाणी ते स्थलांतरित. आता ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. एकूणच त्यांचा जो अधिकार आहे कोणाचा प्राण्यांचा, तो अधिकार शाबूत ठेवून जनसामान्याला त्याचा उपद्रव होणार नाही. आणि दुर्दैवानं जर एखादा शेतकरी जर त्याचा बळी झाला तर त्याच्या कुटुंबाची योग्य पद्धतीने त्याला नुकसान भरपाई देऊन सुद्धा जीव का येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी
कोणाचं जीव जाणारच नाही याच्याकरता उपाययोजना कशा करता येतील त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आता सह्याद्रीची ती बैठक झाल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी इथं मला भेटायला येणार आहेत, त्यावेळेला त्यांच्याशी पण मी ती चर्चा करणार आहे. आणखी एक प्रश्न असा होता की विशेष करून आपण पाहिलं तर कागद जो निर्मिती केली जाते बांबूपासून, बांबू लागवडीला शासनाने विशेष प्राधान्य दिलेलं आहे. मात्र अद्यापही इथे दर चांगले मिळत असल्यामुळे चायनावरतून मोठ्या प्रमाणात कागद इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. त्यासाठी मग तुम्ही काही जे कागद निर्मिती करणारे कारखाने आहेत त्यांना शासनाच्या मार्फत काही मदत किंवा अनुदान मिळवून देण्याची तरतूद करणार आहात, काही नियोजन करताय? मागच्या त्या 95 ते 2000च्या कालखंडात बल्लालपूर पेपर मिल या जी विदर्भातली आपली जी पेपर मिल आहे त्यावेळेला त्या मिल तिथं नेताना ह्या थापर ग्रुपची कंपनी आहे. थापर ग्रुप म्हणजे क्रॉम्प्टन फॅन वगैरे तो थापर ग्रुपचाच प्रकल्प आहे. तर त्याला सरकारने त्यांना काही सवलती देऊ अशा अटी शर्तीवर त्या ठिकाणी तो कारखाना तिथे लावायला सांगितला. आणि त्यावेळेला कर्नाटकच्या तुलनेमध्ये आपल्याकडचे त्या म्हणजे बांबूचे दर कमी आहेत अशा प्रकारची काही लोकांची तक्रार होती. प्रश्न असा की आता स्पष्टच बोलायचं झालं तर तेंदूपेत्ताचे जे ठेकेदार असतात त्यांचे आणि नक्झलाईट लोकांचे किती कोणी नाही म्हटलं तरी त्यांचे संबंध आहेत अशा प्रकारचे त्यावेळेला सुद्धा मला माहिती देण्यात आली होती. आता ते ऑन रेकॉर्ड नाहीत, परंतु शेवटी त्या जंगलामध्ये व्यवसाय करताना म्हणजे नाईलाज तो डायरेक्ट म्हणजे ठेकेदार नाही, परंतु त्यांचे खालच्या स्तराचे लोक त्या लोकांना आता माननीय देवेंद्रजींनी गडचिरोलीमधूनच नक्षलवाद म्हणजे का नक्सलीची मुवमेंट संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे कुठे ठेकेदार देणार असेल तर त्यांना सुद्धा समज देण्यात येईल. आणि भविष्यकालामध्ये म्हणजे मोठ्या मलेशिया इंडोनेशिया या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये कागदाचा लगदा तो तिथून पेपर पल्प तिथून येतो आणि मग या ठिकाणी किंवा पेपर काही ठिकाणी येतो. आपल्याच राज्यामध्ये किंवा देशामध्ये पर्यायानं कागद बनण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आता बांबूची लागवड शहरी भागात सुद्धा होणार आहे. कुठे? शहरी भागामध्ये. आणि आता बांबूचे प्रकार फार निरनिराळे प्रकार आहेत. आता उंच वाढणारे बांबू त्या ठिकाणी आलेले आहेत. आपले पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातले जे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे जरी रिटायर्ड झाले असले तरी सुद्धा त्यांना विशिष्ट कारणास्तव केंद्र सरकारच्या त्या बांबू ग्रोईंग आणि बांबू मेंटेनिंग या मिशनवर त्यांना आमंत्रित म्हणून घेतलेलं आहे. आताच माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी माझी त्यांची भेट झाली. 1-2 दिवसांमध्ये त्यांच्याशी मी पण बोलून त्यांना काय अभिप्रेत आहे त्या सर्व गोष्टी समजून घेऊन आपल्या राज्यामध्ये ज्या पडीक जमिनी आहेत, ज्या फॉरेस्टच्या आहेत किंवा रेव्हेन्यूच्या आहेत, तर रेव्हेन्यू मंत्री मोदयांना किंवा रेव्हेन्यू सचिव मोदयांना सांगून त्या ठिकाणी बांबू लागवडीचं ज्याला सामाजिक वनीकरण असं त्याला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट संयुक्त वनव्यवस्थापन ही संकल्पना त्या 95च्या कालखंडामध्ये मीच तयार केली होती. म्हणजे आणि पालघर जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये अशा प्रकारची ती मोहीम म्हणजे गावच्या लोकांनी आणि फॉरेस्टच्या लोकांनी एकत्र येऊन वनाचं रक्षण करायचं, संगोपन करायचं आणि त्याच्यातून मिळणारा फायदा गावच्या लोकांच्या विकासासाठी वापरावा अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे. एकेकाली फॉरेस्टच्या लोकांना फार अधिकार होते. आदिवासींना किंवा जंगल भागात राहणाऱ्या लोकांना औषध पुरवठा करण्याचं काम सुद्धा फॉरेस्टचे लोक करायचे. त्या लोकांना त्यांनी रेशन वगैरे करण्याचं काम सुद्धा फॉरेस्टचे लोक करायचे. नंतर हे विभाग वेगळे झाल्यानंतर फॉरेस्टच्या लोकांची आणि जनतेची कनेक्टिव्हिटी कमी झाली आणि म्हणून पूर्वी वनवा लागल्यानंतर सगळे आजूबाजूचे लोक त्या वनवा विजवाला फॉरेस्टच्या लोकांना मदत करायची. परंतु ती कनेक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर लोक वनवा जळताना बघते होते, फॉरेस्टच्या लोकांच्या मदतीला येत नव्हते. आणि म्हणून भविष्यकालामध्ये जनसामान्यांचा याच्यामध्ये सहभाग कसा राहील याविषयी माझे प्रयत्न राहतील. वृक्ष लागवडीसाठी काही मोहीम हाती घेणार? बघा,
बाब अशी की 95च्या कालखंडात जे वृक्षाची स्थिती होती त्याच्यापेक्षा आता सुधारलेली आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सुद्धा कोट्यांच्या घरामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला होता आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांना यश आलेलं आहे. किंबहुना पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी गॅस वगैरे उपलब्ध नव्हता. त्याच्यामुळे तालुका स्तरावर सुद्धा लोक जंगलातल्या तोडलेल्या झाडांचा वापर स्वयंपाक बनवण्याकरता करायचे. आता तुम्ही बघितलं तर ॲल्युमिनियमचं जो फ्रेम्स बनायला लागले, दरवाजे बनायला लागले, खिडक्या बनायला लागले. पूर्वी त्या ठिकाणी लाकूड वापरला जायचं. आता प्लॅस्टिकचे सुद्धा दरवाजे बनायला लागलेत. आता प्लॅस्टिक आला, ॲल्युमिनियम आला, अनेक फायबरच्या माध्यमातून खिडक्या दरवाजे बनायला लागले. त्याच्यामुळे तेवढी लाकडाची जी काय वापर व्हायचा तो वापर कमी झाला. निश्चितपणे लोकांना स्वयंपाक बनवण्याकरता गॅसची उपलब्धता झाल्या कारणानं वृक्षतोड कमी झालेली आहे आणि वृक्षाचं एकूण ज्याला हिरवा परिसर जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. आता भारत सरकारच्या माध्यमातून एकूण भारतातल्या विविध राज्यातल्या वाढलेल्या वनाचा जो आढावा घेण्यात आला त्यामध्ये काही ठिकाणी द्राक्षाचे मंडप सुद्धा हिरवेगार दिसतात म्हणून तो हिरवा भाग दिसायला लागला. काही ठिकाणी बांबू हे वृक्ष नाही, बांबू हे गवत आहे. काय त्याची डेफिनेशन ग्रास म्हणून गणली जाते. तर एकूणच तो अहवाल प्रसिद्ध झाला. काल परवा टीव्हीला त्याची बातमी होती. तो अहवाल मी निश्चितपणे अभ्यासणार आणि त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स फिगर आहेत ते बघून आपल्या राज्यामध्ये वन खात्यात काय सुधारणा करण्यासारख्या अजून बाकी आहेत ते बघू. पालकमंत्री पदावरून खरं तर ठाण्यामध्ये सर्वाधिक आमदार भाजपचे, त्यामुळे पालकमंत्री हे बघा माझं म्हणणं, मी शब्द कधी काढलाय नाही, ऐकून घे. मी शब्द काढलाय. मंत्री बनण्याची मी इच्छा व्यक्त केली होती, खातं करून मला इच्छा व्यक्त केली होती. प्रश्न असा आहे की तो आता महायुतीचे 3 पक्ष आहेत की ते आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून 1 तारखेनंतर त्या गोष्टी होतील. कुठल्या पालकमंत्री ऐकला नवीन वर्षामध्ये. आणि पालकमंत्री कुठल्याच्या असण्यापेक्षा काम करायची इच्छा असेल ना तर तुम्ही पालकमंत्री नसताना सुद्धा तुमची वागण्याची बोलण्याची पद्धत जर नीट ठेवली तर प्रत्येक खात्यातला अधिकारी IAS म्हणजे सचिव असेल तो पण तुम्ही दिलेल्या सूचना नाकारणार नाही. काय बोलतो मी? परफेक्ट. आणि मला आजवर मी आमदार होतो तरी सुद्धा माझा कुठलाही प्रस्ताव कुठल्याही सचिवाने म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांनी कधी नाही. कारण आपण चुकीचे प्रस्ताव कोणाला सांगतच नाही. जे योग्य आहे ते करू. आणि शेवटी जनसामान्य हे बघा, आपण मंत्रिपदाची शपथ घेताना काय बोलले, ममत्व भाव अपपर भाव दाखवणार नाही बोललो ना, त्याला अनुसरून पुढचं काम करायचं. दादा, नवी मुंबई महापालिका जिंकण्यासंदर्भात काय तुमच्या रणनीती? हे बघा 95 पासून 95ला संजू नाईक पहिले महापौर झाले तर 2020 पर्यंत 25 वर्ष त्या शहरातली सत्ता गणेश नाईकच्या विचारासरशीत निवडून आले. 25 वर्ष आणि त्या पद्धतीने कारभार संख्या प्लस मायनस झाली परंतु कारभार माझ्याच सल्ल्यानं झाला. आणि म्हणून नवी मुंबई महापालिका सशक्त महापालिका आहे. ओके, या ठिकाणी म्हणजे दुसरे कोण कमी आहेत असं आमचं म्हणणं नाही, परंतु या ठिकाणी नवी मुंबईतले सर्व पक्षाचे लोक सुद्धा उडदामाजी कालेगोरे थोडेफार असतात 19-20, परंतु बहुतांशी अन्य पक्षाचे लोक सुद्धा समजदार आहेत. तिथे नवी मुंबई शहर हे माणुसकी धर्माला जतन करणारं शहर आहे. म्हणजे सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जतन केला जातो आणि म्हणून तिथे विकास आहे. आपले चिरंजीव जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले होते ते माघारी येतील, कारण वयाच्या 21व्या वर्षी जिल्हा परिषद लढली होती. माझे चुलते सरपंच स्ट्रॉंच काँग्रेसवाले, माझे वडील सुद्धा काँग्रेसवाले, त्यांना मी विचारलं बा मला निवडणूक लढवायची आहे. त्याला मी शिवसेनेमध्ये मी ऍक्टिव्ह होतो. त्यांनी हा पण नाही बोललो ना पण नाही बोललो. परंतु माझ्या आईला मी विचारल्यानंतर आई बोलली जर तुझे काका तुझे
वडील म्हणजे बाबा तुला परवानगी देणार नाही, हा पण बोलणार ना आपण बोलणार नाही, पण तुला तुझी इच्छा असेल तर तू लढ, तुला काय पाहिजे मला सांग. आणि मी 21व्या वर्षी म्हणजे पूर्ण 21 वर्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदची निवडणूक माझ्या सख्या मावस भावासमोर म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या बहिणीच्या मुलासमोर मी लढलो. ते काँग्रेसवाले ते सिटिंग 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. मी 150 मतांनी हरलो होतो. किती? 150 मतांनी. पण ज्याला आपण मतस्वातंत्र्य, मनस्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य म्हणतो ना, त्याला ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असलं. आमच्या कुटुंबामध्ये टोटल स्वातंत्र्य आहे. ओके. संदीप नाईकला मी म्हटलं होतं की तू ऐरोलीमधून लढ, कशाला का, मी तर 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्री होतो. तर म्हटलं म्हणजे माझा कार्यभाग उरकलेला आहे, आता तुम्ही लोक तुमची उभारी घेण्यासाठी. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही पाहिजेच, फक्त तुम्ही परवानगी द्या. म्हटलं परवानगी मी असं बोलत नाही, पण मी त्याला एकच दिलं की मी माझ्या काकांची इच्छा होती का नव्हती मला, पण त्यांनी काही शब्द वापरला नाही. वडिलांची इच्छा, परंतु त्यांनी काही शब्द नाही काढला. मी निवडणूक लढलो. त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात लढणं म्हणजे देशाशी बेईमानी केल्यासारखे असं चित्र होतं. म्हणजे महात्मा गांधीची काँग्रेस ऐकलाय का. स्वातंत्र्य आलं, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शहरी भागात नगर, हे सगळं विकेंद्रीकरण झालं तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये तिरंगा झेंडा, तो महात्मा गांधीचा आहे, त्याच्या विरुद्ध कसं जायचं, अशा प्रकारचं चित्र होतं त्यावेळेला. आता संदीप नाईक 5 वर्ष तो महापालिकेमध्ये होता, 3दा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन झाला, 2दा तो ऐरोलीतून आमदार झाला. आता त्याला मी तर प्रश्न म्हटलं की तू शक्यतो ते करू नको, परंतु तुझी इच्छा असं तुला मी अडवत नाही. आणि मी ओपन आमच्या पक्षाच्या लोकांना सांगितलं. आणि प्रत्येकाचा तो अधिकार आहे.